5 झाले ना, आज 6वा आहे. तृष्णा कशी असते? तृष्णा संग समुद्भवम याच्यावर वर्णन करताना तृष्णेचं विशालत्व कसं आहे. एकदा तृष्णा वाढली की तो काही करायला कसा तयार होतो, तो कशातच तृप्त होत नाही. तैशी तृष्णा वाढी नाही, तृप्तच होत नाही तो. त्याचं वर्णन करताना या ओवीच्या अगोदरची ओवी, या ओवीच्या परीक्षा अशीच असते महाराजांची संस्कृत. प्रश्न येतो, एक तुकडा येतो छोटासा, आणि याच्या वरची ओवी लिहा, अशी प्रश्न. महाराज मोठेपणा नाही, उद्धव महाराज आहे. जेवढे ओव्या अभंग परीक्षेला होते, 5वा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय, सरळ बिन उलटी बी मी म्हणायचो, उलटा 12वा अध्याय म्हणायचो मी. शेवटची ओवी घ्यायची, पूर्ण 12वा अध्याय पहिल्या ओवीपर्यंत म्हणायचं. 9वा अध्याय तसाच, 15वा अध्याय तसाच, सरळही म्हणायचा, पुन्हा उलटा पूर्ण म्हणायचा, कुठंच अडकत नव्हतं. असं पाठन कर, आणि ते करावंच लागतं पहिला नंबर आणायचा म्हटलं. त्याच्या अगोदरची ओवी ऐका. तैशी खवळे चाड होय दुःखा सकट गोड, मग इंद्र श्री ही साकड गमू लागे. एकदा चाड म्हणजे इच्छा खवळली, त्याची इच्छा अशी खवळून अंतःकरणामध्ये उठली की ते दुःखा सकट मनुष्याला गोड लागते. एका कीर्तनात मागे मी बोलून आलोय, हे संसारात काही सुख असतं का? दुःखच असतं. सगळं राडा धिंगाणाच आहे ना तो घरामध्ये, बायका मुलं पोरं सगळं. पण ते तसं असूनही त्याला ते विषय दुःखरूप असून त्याला ते गोड वाटायला लागतात. का? चाड खवळलेली आहे, इच्छा खवळलेली आहे, म्हणून त्याला दुःख सुद्धा गोड लागतं. त्याच्यातच मरतो, पण बाहेर निघा वाटत नाही त्याला, त्याच्यातच मरतो, आयुष्य संपवतो, बर्बाद करतो. आणि पुढे ज्ञानोबा म्हणतात, एकदा ती चाड खवळली, दुसरा परिणाम असा होतो, त्याच्या समोर इंद्राची श्री जरी आणून ठेवली तरी त्याला संकट वाटतं, एवढंसं कसं पुरण मला, माझं कसं भागायचं. त्याला असं संकट पडतं. इंद्रश्री ही साकड गमू लागे. तिथं ज्ञानोबरायांनी इंद्रश्री घेतली, एवढंच मला पाहिजे. इंद्रश्री म्हणजे इंद्राचं ऐश्वर्य. इंद्राच्या ऐश्वर्याला ज्ञानोबराय, स्वर्गातल्या ऐश्वर्याला श्री म्हणतात. इंद्रश्री ज्ञानोबरायांना जर मान्य असेल आणि तुकोबाराय श्री संतांची म्हणत असतील, तर श्री शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी जेवढा केलाय तो सर्वच घ्यावा लागेल. कारण तो त्याचंच अनुकरण पुढे संतांनी ज्ञानोबरायचं केलेलं आहे. त्यामुळं इथं श्री शब्दाचा अर्थ इंद्रश्री असाही करा. आणि मग साधूकडे इंद्रश्री सुद्धा, इंद्रश्री सुद्धा. काय झालं? नरनारायण ऋषी बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या करत होते. इंद्राला वाटलं कोण ऋषीमुनी आहेत, आपलं सिंहासन बळकावतील, म्हणून त्याने काही अप्सरा वगैरे नृत्यगान करण्यासाठी, तपस्या भंग करण्यासाठी पाठवले. तिथे आले, ते नृत्यगान करू लागले, त्यांचं सौंदर्य दाखवू लागले. यांची समाधी विचलित झाली, जागे झाले, पृथ्वीवर तर आले नरनारायण. तर त्यांनी काय केलं? त्यांच्याकडे बघितलं, भागवतात कथा लिहिली. आणि नरनारायण ऋषींनी आपल्या मांडीतून एक स्त्री काढली, मांडीतून. तिचं नाव आहे उर्वशी. आणि इंद्राला सांगितलं, जा घेऊन स्वर्गाला. अशा कित्येकही उर्वशा तुला देऊ शकतो म्हणजे. अशा स्त्रिया त्यांना आणून मला बोलवण्याचा प्रयत्न करतो का? नाही बोलले महाराज. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे, संत महात्म्याकडे इंद्राचं ऐश्वर्य सुद्धा आहे. तो वेळ प्रसंगी कल्पतरू प्रकट करू शकतो. संत महात्मा वेळ प्रसंगी बरेच प्रकट करू शकतो. काही इंद्राचं जेवढं ऐश्वर्य स्वर्गात खरं तर क्षणिक आहे, ते नश्वर आहे, त्याला संत महात्मा फारशी किंमत देत नाही. पण करायचं म्हटलं प्रकट, तर इंद्राचं सगळं ऐश्वर्य सुद्धा संत महात्मा प्रकट करू शकतो. साधूकडे इंद्रश्री सुद्धा आहे. म्हणून